संकल्प जर करायचा असेल तर त्या निष्ठेने कर, नाही तर सोडून दे. तर एक व्यापारी असतो आणि तो देवदर्शनाला जातो. तिथे गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की प्रत्येक माणूस काही ना काही गोष्ट सोडते. वाईट व्यसन आहे किंवा कुठली तरी अशी गोष्ट सोडतो. ह्या माणसाला सुदैवाने काहीही तसं नव्हतं. काहीतरी तर सोडलं पाहिजे असं म्हणून गमती गमतीने तो सोडतो की मी हा पुढे एकही पैसा कोणाला दान करणार नाही, देणार नाही. तेवढा करतो आणि वळतो. वळल्याबरोबर एक चंदन लावणारा येतो. तो म्हणतो बाबाजी चंदन लावा. तो म्हणतो नाही, कारण लावले की मला पैसे द्यावे लागतील, मी लावणार नाही. असं करत करत तो पुढे जातो. पाठीमागून एक हात येतो आणि त्या व्यापाऱ्याच्या कपाळाला चंदन लावल्या जातं. लावणारा पुढे येतो, म्हणतो की महाराज पैसे द्या, 1 रुपया द्या. तर तो म्हणतो मी देणार नाही, मी आत्ताच संकल्प सोडलाय की मी देणार नाही, त्याच्यामुळे मी देणार नाही. तो म्हणतो 1 रुपया घेतल्याशिवाय मी राहणार नाही. व्यापारी सांगतो ठीक आहे, माझा नाव पत्ता लिहून घे, माझ्या गावाला ये, मी तुला 1 रुपया देईन. ठीक आहे आणि मी येईन, 1 रुपया घेतल्याशिवाय मी राहणार नाही. कालांतराने वर्षभर निघून जातं. 1 वर्षानंतर व्यापारी घरामध्ये आहे, करोडपती येतो. त्याचा एकुलता एक मुलगा बाहेर आहे. चंदन लावणारा येतो आणि म्हणतो की तुझे बाबा घरात आहेत का? तर हा मुलगा म्हणतो काय आहे? म्हणजे तुझ्या बाबांनी गेल्या वर्षी चंदन लावून घेतलं पण माझा 1 रुपया दिला नाही. मुलाचा विश्वास बसत नाही, करोडीपती आपण लोक, 1 रुपया देणार नाही माझे वडील. तो तावातावानी घरात जातो, म्हणतो बाबा एक चंदनवाला आलाय बाहेर, तो 1 रुपया मागतोय, तुम्ही दिला नाही. ते वडील हसतात, म्हणतात नाही दिला. तर म्हणे काय करायचं, द्यायचं त्याला? म्हणे नाही, त्याला द्यायचं नाही, त्याला एवढं सांग की माझे बाबा खूप आजारी आहेत, तू बाहेर बसून राहा. चंदनवाला म्हणतो ठीक आहे. 2 दिवस होतात, व्यापारी उठत नाही. मुलाला काही कळत नाही काय प्रकार चालला. 2 दिवसांनी पुन्हा तो चंदनवाला विचारतो बाबांना बरं वाटलंय? हा देतो. म्हणतो बाबा बरं वाटलंय तुम्हाला? म्हणे नाही, त्यांना सांगे माझे बाबा गेले. चंदनवाल्याला तो निरोध, माझे बाबा गेले. आता मुलाला प्रश्न वाटतो 1 रुपयासाठी आपले वडील किती खोटं बोलतात ते. चंदनवाला म्हणतो काय हरकत नाही, वडील गेले जाऊ दे, सगळी तयारी कर, नातेवाईकांना बोलवून घे, त्यांना मी खांदा देईन तेव्हाच थांबीन. मुलाला खूप वाईट वाटतं. आतमध्ये म्हणतो बाबा काय चाललंय? तो म्हणतो बोलव सगळ्या नातेवाईकांना, त्यांची तयारी कर सगळे. वडिलांना बाहेर आणता, सगळी तयारी होते, उचलल्या जातं, नेल्या जातं, चितेवर ठेवल्या जातं. मुलाला आता मात्र राहत नाही. चंदनवाला सांगतो, हातात ते देतो अग्नी, म्हणतो लाव. हा वडिलांच्या काना जाऊन बाबा 1 रुपयासाठी मरताय तुम्ही, अहो आता तरी. तो म्हणतो तू लाव. मुलाचा नाईलाज होतो, मुला अग्नी लावतो. जशा ज्वाळा प्रज्वलित होतात तसा जो चंदनवाला असतो तो त्याचे जे कपडे टाकतो, पितांबरधारी श्रीकृष्ण तयार होतो, चितेत उडी घालतो आणि त्याला कडेवर आणतो. असा भक्त मी आजवर बघितला नाही. संकल्प करायचा, एवढ्या निश्चयाने करा की मी ज्याचा संकल्प केला त्याला प्रकट करण्याची ताकद माझ्यात आहे.